झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत। ही अवस्था आहे नाशिक जिल्ह्यातल्या गोंदेगावची। या गावाला नदी पार करायला नवा कोरा पूल बांधून मिळाला, पण पूल पार केल्यावर रस्ताच नाही। आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना रस्ता काही मिळाला नाही। गावातल्याच काही शेतकऱ्यांनी याला आडकाठी आणली, पण हेल्पलाईन या ग्रामस्थांच्या मदतीला धावली। लोक वर्षानुवर्ष पुलाची मागणी करतात, पण पूल बांधले जात नाहीत। सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मात्र उलटच झालंय। नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या गोंदेगावात 1 कोटी रुपयांचा पूल बांधून तयार आहे, पण त्याचा वापर होत नाहीये। गोंदेगाव जवळून वाहणाऱ्या गोई नदीवर हा पूल बांधण्यात आलाय। 2 वर्षांपासून वापरच होत नसल्यामुळे हा पूल म्हणजे पांढरा हत्ती ठरलाय। पूल तयार आहे, पण पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ताच नाहीये। गावाला पुलाची नितांत गरज होती। सध्याचा वापरातला पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातो। 2 जण पुराच्या पाण्यात वाहूनही गेले होते, त्यामुळे पुलाची मागणी होत होती। पालकमंत्री भुजबळांनी गावातल्या लोकांची समस्या पाहून पूल मंजूर केला। या पुलाच्या बांधकामाचा ठेका ज्या ठेकेदाराला मिळाला त्यानं वेगानं पुलाचं बांधकाम पूर्ण केलं। पूल बांधून पूर्ण केला, पण त्या पुलाला जोडणारा रस्ताच बांधला नाही। रस्ता बांधायला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय, त्यामुळे हा पूल असून नसल्यासारखाच आहे। जवळजवळ 450 विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत होते, परंतु ही जी नदी आहे गोई नदी, यावर जो पूल बांधलेला आहे, परंतु पुढे त्या पुलाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी संख्येमध्ये जवळजवळ 100 विद्यार्थीची घट झालेली आहे। तर या विद्यालयाचे सदर गावांमधून येणारे जे विद्यार्थी आहे ते शाळेत येऊ शकत नाही। पर्यायी व्यवस्था म्हणून 10 किलोमीटर लासलगाव विंचूर या ठिकाणी ते विद्यार्थी शाळेत गेलेले आहेत। असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती गोंदेगावच्या नागरिकांची झाली होती। पुलाला जोडणारा रस्ता ज्या जमिनीतून जात होता त्या जमीन मालकांनी रस्त्यासाठी जागा द्यायला हरकत घेतली होती। या विरोधात त्यांनी कोर्टात दावाही दाखल केला होता। प्रकरणात काहीही होत नाही म्हटल्यावर गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार झी हेल्पलाईनची टीम गोंदेगावात पोहोचली, पुलाची पाहणी केली, गावकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या। पूल का रखडलाय याची माहिती घेण्यासाठी निफाडच्या तहसीलदारांना गाठलं। त्यांना गोंदेगावच्या पुलाबाबत विचारणा केली। त्यांनी नेहमीप्रमाणे कागदी उत्तर देऊन स्वतःची सुटका करून घेतली। मालकी हक्काबाबत व इतर काही मुद्द्यांबाबत 123 बाबतच त्यांनी निफाड येथील न्यायालयात दाद मागितलेली आहे आणि हे प्रकरण सध्या सबज्युडाइज असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडून पुढील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। पुलाला रस्ता नसल्यानं पूल असून नसल्यासारखा झालाय। विकास कामांचं नियोजन करताना सरकारी यंत्रणा किती बेजबाबदारपणे वागते याचा नमुनाच पाहायला मिळतो। कोर्टाचा निर्णय यायला किती दिवस लागतील हे माहित नाही। कोर्ट काय निर्णय देणार हेही सांगता येणार नाही। पण जोपर्यंत या ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी नाशिकहून चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।